कोल्हापूर जिल्हा परिषद, कोल्हापूर माजी सदस्य व पदाधिकारी सन 2002 ते 2007 डी.सी. पाटील यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्याचे विद्यमान पालकमंत्री माननीय नामदार प्रकाश आंबेडकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि बाहुबली विद्यापीठाचे महामंत्री श्री डी.सी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सदस्यांच्या स्नेहमेळाव्यात त्यांचा पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला। याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी श्री डी.सी. पाटील यांच्या सामाजिक व विकासाभिमुख कार्याचा गौरव करत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या। डी.सी. पाटील यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कोल्हापूर जिल्ह्यातील विकासाला नवा वेग दिला। रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुविधा यासह विविध विकास कामांची गंगा त्यांनी गावागावात पोहोचवली। सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी अविरत कार्य केले, असे गौरवोद्गार यावेळी वक्त्यांनी काढले। या स्नेहमेळाव्यात तत्कालीन जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत डी.सी. पाटील यांच्या कार्यशैलीचा गौरव केला। सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेणारे, सर्वांना सोबत घेऊन काम करणारे नेतृत्व म्हणून डी.सी. पाटील यांचा विशेष उल्लेख करण्यात आला। नामदार प्रकाश आंबेडकर यांनी पाटील यांच्या नेतृत्व गुणांचे आणि दूरदृष्टीचे कौतुक केले। तत्कालीन सर्व सदस्यांनी एकत्र येत हा वाढदिवस अनोख्या व भावनिक वातावरणात साजरा केला। केवळ औपचारिक कार्यक्रम न ठेवता त्यांच्या कार्याला उजाळा देत स्नेह, आदर आणि कृतज्ञतेच्या भावनेतून हा सत्कार करण्यात आला। समाजासाठी दिलेले योगदान अनमोल असून डी.सी. पाटील यांचे कार्य कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। डी.सी. पाटील म्हणजे केवळ एक पद नाही तर एक मूल्य परंपरा आहे। अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी अधिकाराचा वापर सत्ता म्हणून नाही तर सेवा म्हणून केला। निर्णय घेताना कागदापेक्षा माणूस, आकड्यापेक्षा संवेदना आणि राजकारणापेक्षा समाजहित यांना त्यांनी नेहमी अग्रक्रम दिला। कोल्हापूर जिल्ह्यातील विकास कामे ही केवळ योजनांची यादी नव्हती, ती सामान्य माणसाच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणारी चळवळ होती। रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत गरजांपासून सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रापर्यंत त्यांचे कार्य सर्वसमावेशक राहिले। सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व, मतभेदावर मात करणारी संयमशीलता आणि पदाच्या पलीकडे जाऊन नातेसंबंध जपण्याची वृत्ती ही डी.सी. पाटील यांची खरी ओळख आहे। म्हणूनच आजही त्यांच्या कार्याचा उल्लेख आदराने केला जातो। समाजासाठी दिलेले त्यांचे योगदान अनमोल आहे। अशा व्यक्तिमत्वाचा गौरव करणे म्हणजे केवळ एका नेत्याचा सन्मान नव्हे तर सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख राजकारणाचा सन्मान आहे।